मग ह्या पुरुषोत्तम मासाची म्हणजे ह्या पुरुषोत्तम मासामध्ये नक्की काय केलं पाहिजे त्याची माहिती जी आहे ती आपल्याला विविध अर्थातच पुराणांमध्ये मिळते. आणि ह्या पुराणांमध्ये आपल्याला काय कळतं तर बृहन्नारदीय पुराण म्हणून आहे किंवा पद्म पुराण आहे. ह्या पुराणांमध्ये आपल्याला या अधिक मासाची माहिती मिळते. या अधिक मासाची माहिती सांगताना त्यांनी कथा रूपामध्ये हे सर्व काही जे आपण आता ऐकलं ना, खगोलीय गोष्ट, ज्योतिषीय गोष्ट, त्याच्यामध्ये तो अपूर्ण आहे आणि अपूर्ण असून सुद्धा तुम्ही तिथे केवळ पुण्यकर्मच करायची आहे, हे सगळं जर आता वर्षानुवर्ष पुढे न्यायचंय तर त्याला रंजक कथांमध्ये तुम्हाला बांधलं पाहिजे. ते जे ज्ञान आहे ते रंजक कथांमध्ये बांधलं तरच तुम्हाला ते पुढे घेऊन जाता येईल. आपल्यापैकी अनेक ज्योतिष स्टुडंट आहात म्हणून, पण ज्यांनी आजपर्यंत ज्योतिषाचा अभ्यासच केलेला नाही त्यांना मी जी म्हटलं की अरे ज्येष्ठ संक्रांती आणि संक्रांतीच झाली नाही म्हणून तो मलमास झाला, मळ आहे त्याच्यामध्ये वगैरे वगैरे, असं जर मी सांगितलं तो मलिन का आहे कारण तो अपूर्ण आहे, अपूर्ण का आहे कारण त्यात संक्रांत नाहीये. हे आता सांगतोय तुम्हाला अगदी छान कळतंय जे पहिल्यांदा ज्योतिष गोष्ट ऐकताय, पण काही दिवसानंतर ते डोक्यातनं निघून जाणार आहे. आपलाच विचार करूयात ना, आपण जे टेक्निकल गोष्टी शिकल्या त्या मन लावून शिकल्या असतील तरच आपल्याला त्या आठवतात. पण तुम्हाला हे आठवतंय का की माझं आता समजा मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, सॉम टॉमच्या कुठल्या पुस्तकामध्ये कुठल्या पानावरती काय शब्द लिहिलेत हे जर मी तुम्हाला विचारलं, म्हणजे मला विचारलं कोणी तर मी म्हणेन मला नाही माहिती बाबा, तो सॉम टॉम एकदाची ब्याद गेली ती गेली, मला आता विचारूच नका त्याच्याबद्दल काही, असं होतं. पण ज्ञान होतं ना तिथे. पण ते ज्ञान अशा पद्धतीने आपण विसरून जातो. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड अशा पद्धतीने आपल्याला माहितीये. हे जुन्या ऋषींनाही माहिती होतं. पण हे ज्ञान कायमस्वरूपी आम्ही असो वा नसो हजारो वर्ष पुढे घेऊन जायला पाहिजे. मग ते त्यांना पद्धत कुठली मिळाली? रंजक कथा. आणि ह्या रंजक कथा त्यांनी पुराणांमध्ये गोवून दिल्या. मग त्यामध्ये ह्या मलमासाच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. म्हणजेच पुरुषोत्तम, त्याला पुरुषोत्तम का म्हणायला लागले त्याची कथा सांगितली आहे. आपल्याला अधिक मासामध्ये अधिक मासाची माहिती, धार्मिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला अधिक मासाची पोथी पाहावी लागते. त्यामध्ये 31 चॅप्टर्स आहेत. हे मुख्यत्वे 31 अध्याय आहेत. हे मुख्यत्वे प्राकृत भाषेमध्ये मराठीमध्ये पण मिळतात आणि तुम्हाला संस्कृतमध्येही मिळतात. हे मुख्यत्वे बृहन्नारदीय पुराण आणि पद्म पुराण ह्या दोन पुराणांमधनं येतात आणि त्या पुराणांचे वेगवेगळे खंड असतात. त्या विविध खंडांमधनं ही कथा आपल्यापर्यंत पोहोचली हे कळतं. मग त्याची संक्षिप्त माहिती आपण त्या कथेची घेऊयात, कारण आपल्याला 31 अध्यायांचं पठण हे काही करता येणार नाही. मात्र तुम्हाला ही संक्षिप्त माहिती तरी असली पाहिजे. तर ह्या पुरुषोत्तम म्हणजे मलमासाचा प्रॉब्लेम काय झाला होता की प्रत्येक मासाला काही ना काहीतरी देवता आहे. प्रत्येक पंचांगातल्या प्रत्येक भागाला काही ना काहीतरी देवता होती. तिथीला देवता होत्या, करणाला देवता होत्या. मात्र जेव्हा मलमासाचा जन्म झाला तेव्हा कसा झाला, हे जे 12 चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढे 12 महिने होते ना, त्यांनी पृथ्वीवरचं खूप जास्त पाप वाढत गेलं आणि त्या पापामुळे हे सगळे महिने मलिन होत होते. मग त्यांना त्या मळ तर काढून टाकायचा होता. मग त्यांनी काय केलं, आपल्या अंगातला थोडा 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 मळ बाजूला केला आणि तो संपूर्ण मळ एकत्रित करून टाकला. आणि हे 12 महिन्यांचा एकत्रित मळ जो होता तो मळ एकत्र आला आणि त्यातनं नवीन 13वा महिना सुरू तयार झाला आणि त्याला नाव मिळालं मलमास. आता मलमास म्हटल्यानंतर ना त्याला कुठली देवता होती ना त्याला महत्व होतं. बरं, मळापासून तयार झालायस तू, तू अत्यंत मलिन आहेस, गलिच्छ आहेस म्हणून त्याची निंदा पण व्हायची. असा तो दुःखी कष्टी मलमास विष्णूंकडे जातो. विष्णू त्याला घेऊन जातात पुरुषोत्तम अशा गोलोकामध्ये. म्हणजे गोलोक जसं आपलं महाविष्णू वैकुंठात म्हणतो तसं गोलोकामध्ये श्रीकृष्ण पुरुषोत्तमाचं घर आहे असं म्हणूयात आपण, लोक आहे. तर तिकडे ह्या मलमासाला विष्णू घेऊन जातात आणि पुरुषोत्तमाला म्हणतात की जरा ह्याच्याकडे बघा आणि ह्याचे दुःख दूर करा. ह्याला कोणी महत्व देत नाही, सगळे त्याची निंदा करतात, त्याचा उद्धार करा, अशा पद्धतीने म्हणतात. ही जे चित्र आहे ना ते त्याचंच आहे. इथे महाविष्णू आहेत. महाविष्णू मलमासाला सोबत घेऊन आलेत. हा जो असा दुःखी कष्टी कृश आणि म्हातारा असा व्यक्ती आहे तो वृद्ध व्यक्ती म्हणजे मलमास, आणि ते पुरुषोत्तमाकडे आलेत. आणि पुरुषोत्तमाला मग जेव्हा विष्णू म्हणतात त्याचा उद्धार करा तेव्हा पुरुषोत्तम म्हणतात की
माझं नाव जे आहे आता मी तुला देऊन टाकतो. आता तुला पण एक अधिष्ठात्र देवता असणार आहे आणि तुझा अधिष्ठित देवता कोण, तर मी पुरुषोत्तम. आणि म्हणून आजपासून तुला सगळे पुरुषोत्तम मास असं ओळखतील. आणि तू आता निंद्य राहणार नाही. उलट तुझ्या वेळेस तू जेव्हा येशील तेव्हा तुझी छोटीशी जरी उपासना केली तुझ्या वेळेस, तर ते पुण्य असं 100 पटीनं वाढेल, असं मी तुला आशीर्वाद देतो. आजपासून तुझ्यावर कोणीही हसणार नाही. उलट आता तुला सगळे माझं नाव लागल्यामुळे आणि मी तुझी देवता असल्यामुळे पुण्यच पुण्य मिळेल, म्हणून तुझा मान करतील. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा कथा येते. मग अशा ज्या कथा असतील की ज्याच्यामध्ये खूप पुण्य मिळणार आहे, तर अर्थातच पुढचा प्रश्न येतो, पुण्य मिळतं म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही कथा आहेत का? तर आहे ना. तर अशा विविध कथा दिल्या गेलेल्या आहेत. त्या कथांपैकी एक महत्वाची कथा म्हणजे एक शूद्र होता, विप्रदास नावाचा शूद्र होता. विप्रदास म्हणजे ब्राह्मणांची पूजा करणारा, ब्राह्मणांची सेवा करणारा, म्हणजे ज्ञानाची सेवा करणारा जो होता तो विप्रदास असा शूद्र होता. आणि हा शूद्र आयुष्यभर जेव्हा जेव्हा पण अधिक मास यायचा तेव्हा अधिक मासाचा व्रत करायचा. अधिक मासाचा व्रत करायचा म्हणजे काय करायचा, पूर्ण महिनाभर आपल्याकडे कसं चैत्र गौर असते, चैत्र गौर बसते ती चैत्र तृतीयेला बसते आणि मग तिचं उद्यापन होतं. ते कधी होतं, तर अक्षय्य तृतीयेला होतं. पूर्ण महिनाभर हिंदोळ्यावर आपल्याकडे चैत्र गौर बसलेली असते आणि तिचं रोज पूजन होतं. अशाच पद्धतीनं महिनाभर कलशावरती जशी आपण सत्यनारायणाची पूजा मांडतो, कलशावरती सत्यनारायण भगवान ठेवतो, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवान हे कलशावर ठेवून त्याची रोज पूजा करायची, महिनाभर पूजा करायची. अशा पद्धतीचं पुरुषोत्तम व्रत असतं. असं पुरुषोत्तम व्रत हा विप्रदास जो आहे तो पूर्ण आपलं आयुष्यभर करत असतो. आता तो वृद्ध झाला असतो आणि वृद्ध झालेला असताना एक दिवस तो अधिक मासामध्येच जात असतो एका वनामध्ये. आणि त्या वनामध्ये प्रेतगण असतात, पिशाच्य असतात, प्रेत असतात. आणि 7,000 प्रेत आणि त्यांचा मुख्य किंवा ज्याला आपण मुखिया म्हणतो तो असतो. आणि तो ह्या विप्रदास आणि त्याच्या बायकोला पकडतो आणि म्हणतो मी तुला खाऊन टाकणार. आणि तो दुःखी आहे, कष्टी आहे, प्रेत योनीत आहे हे विप्रदासाला कळतं, त्याला वाईट वाटतं. आणि तो म्हणतो आता अधिक मास चालू आहे, त्यामुळे माझ्या अधिक मासाचं 1 दिवसाचं व्रताचं फळ मी तुला दान करतो, असं म्हणून तो हातामध्ये पाणी घेतो आणि त्याचा 1 दिवसाचा 30 दिवस असतात महिन्यामध्ये, त्यापैकी केवळ 1 दिवसाच्या व्रताचं फळ तो त्याला दान करतो. आणि जेव्हा तो त्याला दान करतो तेव्हा त्या एका दानाच्या पुण्यानं 7,000 प्रेत आणि तो स्वतः असे 7,000 प्रेतांची मुक्तता होते. एक मोठं विमान येतं आणि त्या विमानामध्ये हे सगळे प्रेत दिव्य देह धारण करून स्वर्गामध्ये जातात. एका दिवसाचं जर एवढं फळ असेल तर 30 दिवसांचं फळ किती असेल. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुराणामध्ये गोष्ट सांगितली आहे की एका दिवसात तुम्हाला जर एवढं फळ मिळणार असेल तर तुम्ही महिनाभर करा, महिनाभर जमत नसेल तर किमान 4 दिवस करा, 4 दिवस जमत नसेल तर किमान 1 दिवस करा. 1 दिवस तुम्ही पुरुषोत्तमाचं व्रत करा, ज्याला जमेल त्यांनी 30 दिवस करा, ज्याला नसेल जमत त्याने किमान 4 दिवसांसाठी करा. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पोथीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता जसं त्या पुरुषोत्तम मासाची जर तुम्ही स्तुती केली, त्याची सेवा केली तर तुम्हाला इतकं अक्षय्य पुण्य मिळतंय. जर त्याची निंदा केली तर काय, तर त्याच्यासाठी आपल्याला द्रौपदीची गोष्ट सांगितली की ज्याच्यामध्ये द्रौपदी मागच्या जन्मी मेधा ऋषींची कन्या होती. आणि ती जेव्हा त्यांच्याकडे दुर्वासा ऋषी येतात तेव्हा दुर्वासा ऋषी द्रौपदी म्हणजे त्या मेधा ऋषीच्या ऋषी कन्येला सांगतात की तू अधिक मासाचं व्रत कर. आणि ती त्याची निंदा करते, छे अशा मलिन मासाची मी नाही करणार पूजन, असं ती म्हणते. आणि दुर्वासा ऋषींना तर वाईट वाटतं, पण त्यांना माहितीये तिने निंदा केली म्हणजे हिचं आता कोटीच्या कोटी पाप फळ तिने जमा केलीच आहे, तिला काय वेगळा शाप द्यायचा. पण जाताना ते म्हणतात बर उद्धार होण्यासाठी तू शिवोपासना कर. आणि ती शिवाची उपासना करते, शिव प्रसन्न होतात तिला. आणि ती म्हणते की मला मला पती द्या, मला पती द्या, मला पती द्या, असं 5 वेळा म्हणते. आणि शंकर जे आहेत ते प्रसन्न होऊन तिला म्हणतात की तुला हवा तसा तुला पती मिळेल. आणि ह्यामुळे तिला पुढच्या जन्मी ती जेव्हा द्रौपदी जन्माला येते तेव्हा तिला
पांडवांचं राज्य मिळतं, पांडवांची ती राणी बनते. मात्र तिने निंदा केली होती अधिक मासाची, आणि अधिक मासाच्या निंदेमुळे तिला सुख कशाचंच मिळालं नाही. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की तिच्यावरती भर सभेमध्ये तिचा अपमान झाला, तिला 13 वर्ष रानावनामध्ये हिंडावं लागलं, फिरावं लागलं. हे सगळं का झालं? कारण तिने अधिक मासाची निंदा केली होती. आणि तिला राजपदच का मिळालं? कारण तिने शंकरांची उपासना केली होती. इथे सांगण्याचा अर्थ असा आहे की शंकरांची उपासना जरी केली, भोळे सांबाची उपासना जरी केली, तरी ह्या अधिक मासाचं जे पाप आहे ते धुतलं जात नाही, ते तुम्हाला भोगावंच लागतं. जसं मागच्या जन्मी केलेले पाप जी आहेत अधिक मासाची, ती ह्या जन्मी भोगावी लागतात, तशीच पूर्वजन्मी जर मी खूप पुण्य केलं असेल अधिक मासाचं, तर तर आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा ते पुण्य भोगता येतं असं सांगितलंय. ते सांगताना कथा आहे ती सुदैव ब्राह्मणाची. आयुष्यभर त्यांनी अधिक मासाचं व्रत केलं, आणि ते व्रत केल्यानंतर पुढे त्याला पुढचा जन्म मिळाला तो एका राजाचा मिळाला, आणि तो राजा म्हणजे दृढधन्वा नावाचा राजा. आता हा जो सुदेव ब्राह्मण होता, त्या सुदेव ब्राह्मणाचा शुकदेव नावाचा एक मुलगा होता, आणि पुढच्या जन्मी हा शुकदेव एका पोपटाचा रूप घेऊन राजा दृढधन्वाला सांगतो, त्याला समजून सांगतो की तू ह्या भवसागरामध्ये कसा काय तरणार ह्याचा विचार कर, असं तो सांगतो, आणि तो निघून जातो. राजाच्या डोक्यामध्ये हे लक्षात राहतं की अरे, एक पोपट आहे तो माणसासारखा अचानकपणे बोलायला लागला, हा चमत्कार झाला, आणि त्याने मला सांगितलं भवसागरात कसा पार जाशील विचार कर. मग तेव्हा वाल्मिकी ऋषी येतात, आणि वाल्मिकी ऋषी त्याला सांगतात की मागच्या जन्मी तू एवढं पुण्य केलं होतंस अधिक मासात, म्हणून तुला आता राजाचं फळ राजाचं राज्यपद मिळालंय. आता तू अधिक मासाचं पठण कर, म्हणजे त्याचे व्रत कर, आणि ते व्रत केल्यामुळे तू भवसागरातनं पार जाशील. आणि मग जेव्हा दृढधन्वा राजा हा अधिक मासाचं व्रत मरणापर्यंत करतो, तेव्हा तो शेवटी त्याला घ्यायला विमान येतं, आणि सुंदर देह घेऊन तो मोक्षपदाला प्राप्त होतो. आता ह्या पोथीमध्ये आपल्याला जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर शूद्राने सुद्धा याची हे करायची आहे, शूद्राला सुद्धा अधिकार आहे ह्या मासाचं पुरुषोत्तम मास जो आहे त्याच्यामध्ये पुरुषोत्तमाची व्रत करण्याचं त्याला अधिकार आहे. जसं सत्यनारायण कथेमध्ये आहे बघा, अगदी त्याच पद्धतीनं राजाला आहे. याच्यामध्ये अजून छोट्या छोट्या कथा आहेत जिथे तुम्हाला वैश्य दिसतो, जिथे तुम्हाला ब्राह्मण दिसतो, आणि त्याचप्रमाणे फक्त यांच्यावरतीच कृपा होते का? तर असं नाही. तर पिशाच्य योनीमध्ये प्राप्त झालेला एक अत्यंत वाईट मनुष्य असतो कर्दयू नावाचा, आणि त्याने इतकी पाप केली असतात की त्याच्या पुढे जाऊन तो पिशाच्य बनतो, आणि पिशाच्य झाल्यामुळे अनावधानाने त्याचं अनावधानाने जेव्हा तो मनुष्य रूपात होता, तेव्हा एकदा खोटं खोटं का होईना तो अधिक मासामध्ये पुरुषोत्तम देवाची स्तुती करतो, आणि त्याच्यामुळे त्याचा काय होतं, पिशाच्य योनीतनं तो सुटतो आणि माकड बनतो, आणि माकड बनून एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येऊन पडतो, तिथे जन्म होतो. आणि अधिक मासच असतो, अधिक मासामध्ये त्याला खरं तर त्याचे पाप खूप असतात म्हणून त्याला जर्जर रोग झालेले असतात, हातापायातनं पू निघत असतो, म्हणून कुठलाही माकड त्याला जवळ घेत नसतो. असं त्याला दूर लोटल्यामुळे तो एका दिवशी एका झाडाच्या फांदीवर बसला असतो, खूप तहानला भुकेला असतो, आणि असं तहानला भुकेला असल्यामुळे असून तो फांदीवरनं खाली पडतो त्या तीर्थातच पडतो, तीर्थाच्या पाण्यात पडतो. 5 दिवस तो तसाच त्यात रंगत असतो, आणि 5 दिवसानंतर त्याला मृत्यू येते. आणि असं 5व्या दिवशी मृत्यू आल्यानंतर तो सुंदर देह प्राप्त करतो आणि विमानामध्ये बसून जातो. मग तिथे पुरुषोत्तम लोकांमध्ये गेल्यानंतर पुरुषोत्तमाला ते विचारतो, मी तर इतका वाईट होतो, मी आयुष्यभर वाईट वाईट गोष्टी केल्या, तरी सुद्धा मला इतकं सुंदर देह का मिळाला? तर तो म्हणतो, त्याला हे सांगितलं जातं की तू माकड होतास, अनावधानाने का होईना तू तीर्थाच्या पाण्यात पडला, म्हणजे तुझं तीर्थ स्नान झालं, 5 दिवस तू उपास केलास आणि त्यांनी मृत्यू पावलास, पण 5 दिवसाचा उपास ह्या अधिक मासातला, त्याच्यामुळे तुला मोक्षपद मिळालं आहे. अशी एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक
ब्राह्मण असतो, तो ब्राह्मण जो असतो ना, तो पूजन करत असतो त्याच्याकडे. दर अधिक मासाला तो अधिक मासाचं पूजन करत असतो. आणि अधिक मासामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली गेलेली आहे, ती म्हणजे दीपदान. अखंड दीप लावून तुम्ही देवासमोर ठेवावा. असं तो ब्राह्मण अखंड दीप लावून जात असतो. आता एक दिवस काय होतं, ती अखंड दीपाची ज्योत जी असते थोडीशी मालवलेली असते, कारण त्याला काजळी लागली असते. काजळी साठली असते, तो दीप हळूहळू हळू छोटा 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 होत गेलेला असतो. आणि असं झालेलं असताना त्याच्या घरामध्ये एक उंदीर शिरतो आणि त्या उंदराला पकडण्यासाठी एक मांजर शिरते. ती मांजर त्या उंदराला पकडायला जात असते. पकडता 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 ती अशी एक मोठी उडी मारते आणि उडी मारताना त्या उंदराच्या मागे जात असताना तिचा पाय जो आहे तो त्या दिव्याला लागतो. आणि तिचा पाय त्या दिव्याला लागल्यामुळे दिवा काही सांडत नाही, दिव्यातलं तेल काही सांडत नाही. पण या उलट होतं, त्या दिव्याच्या भोवतीची काजळी जी असते ना, ती काजळी तिच्या पायामुळे हल्ली जाते आणि तो पुन्हा त्याची ज्योत अशी मस्त मोठी प्रज्वलित होते. आणि त्या सुंदर अशा प्रज्वलित झालेल्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये समोर ठेवलेली पुरुषोत्तमाची मूर्ती जी असते त्याचा चेहरा अगदी आनंदित असा प्रफुल्लित झालेला दिसतो. हे एवढंच काय, ते त्या मांजराच्या पायामुळे लागलेल्या धक्क्यामुळे झालेली गोष्ट. आणि ह्याचं पुण्य म्हणून ती मांजर तत्क्षणी मृत्युमुखी पडते आणि तिला सुंदर देह प्राप्त होतो. आणि सुंदर देह प्राप्त झाल्यानंतर ती जाते त्या लोकामध्ये जाते, पुरुषोत्तम लोकामध्ये पोहोचते. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. या कथा का सांगितल्या गेल्या आहेत? कारण या कथांचा एक मतीत अर्थ आहे.